नमस्ते सदा वत्सले मातृभूमे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे मया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेषकायो नमस्ते नमस्ते पतत्वेषकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम् त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम् शुभामाशिषन्ते हितपूर्तये शुभामाशिषन्ते हितपूर्तये अजय्याञ्च विश्वस्य देहीश शक्तिम् अजय्याञ्च विश्वस्य देहीश शक्तिम् सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् सुशीलं जगत्तेन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतन्नः सुगङ्कारे स्वयं स्वीकृतन्नः सुगङ्कारे समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रम् समुद्रसमुद्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तस्फुरद्वक्षया ध्येयनिष्ठा तदन्तस्फुरद्वक्षया ध्येयनिष्ठा कृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् कृदन्तः प्रजागर्तुतीव्रानिशम् विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं नेतुमेतत्स्वराष्ट्रम् समर्था भवत्वा शिशाते भृशम् समर्था भवत्वा शिशाते भृशम् भारत माता की जय भारत माता की जय प्रणाम 1 2 3 स्कंद 1 2 सर्व माता नगरी बंधूंना विनंती आहे त्यांनी आपलं आपलं स्थान ग्रहण करावं. प्रात्यक्षिकाला सुरुवात होत आहे. परमपवित्र भगवान विजयाला महान मंदिरामध्ये प्रात्यक्षिकाची सुरुवात झालेली आहे. 18 पावलं चालवते त्याला प्रणाम करणार आहे. सर्वप्रथम जे प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर
सादर होणार आहे ते आहे दंडाचं. दंड म्हटलं तर लाठीकाठीचं प्रशिक्षण, मन आणि मनगट या दोन्ही गोष्टी कणखर करणारं आहे दंडाचं प्रात्यक्षिक आपल्यासमोर शिक्षार्थी सादर करणार आहे. वेगवेगळ्या मोऱ्यांवरती दंडाने मार काढणं याचं हे प्रात्यक्षिक आहे. षटपदी प्रयोग, स्वागता प्रकारे भारत माता की जय. दोन्ही मोऱ्यांवरती तिन्ही मोऱ्यांवरती फिरत मार मारणं. क्रमिका अर्ध कृत पूर्ण कृत अर्ध कृत पूर्ण कृत अर्ध कृत प्रहार दंडाचे जोरात प्रहार समोरच्या शत्रूला गारद करण्यासाठी प्रहार प्रयोग आहे काही तसे प्रात्यक्षिक होणार आहे. शाही मोऱ्यांवरती प्रहार मारत प्रयोग केलेला आहे. प्रयोग प्रहार सूर्यभ्रम चतुष्क असा प्रयोग आहे. जो सूर्यचक्रावरती मारला जातो दंडाने गतीने मारला जातो. दंडाचा शस्त्र म्हणून कसा वापर युद्धामध्ये करावा याचं पुढचं जे प्रात्यक्षिक आहे ते दंडयुद्धाचं प्रात्यक्षिक आहे. आपल्यासमोर दंडयुद्धाचं प्रात्यक्षिक आपण आतापर्यंत फक्त मोरांवरती फिरत मार मारले होते. प्रत्यक्ष युद्ध मात्र दंडयुद्धाचं आपल्यासमोर प्रात्यक्षिक होईल. जलद गतीने शत्रूचा येतो याच्या कामासाठी मग योग्य पद्धतीने त्याच्यावर मार करायचे आहे. जंगावली जो पायांच्या जे पोटांवरती मारला जातो. 4 मनुष्यांवरती मार करून शत्रूला नामोहरण केलं जातं. अधो जंगावली वरून नाही खालून सुद्धा मार मारता येऊ शकतो. द्वंद्व दंडयुद्धामध्ये समोरच्याकडे शस्त्रास्त्रांना प्रतिकार कसा करायचा द्वंद्व चालू आहे. समोरचा मार मारत असताना रोज कसा घ्यायचा त्याचबरोबर त्याला कसे मारायचे याचे प्रात्यक्षिक आपल्या शिक्षार्थी करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने रोज उभारला जातो त्याचाही प्रात्यक्षिक इथे होत आहे. एक विरुद्ध एक अस्थिर द्वंद्व आतापर्यंत स्थिर द्वंद्व होत होता एकाच जागेवर. आता कशाही प्रकारे युद्ध चालू आहे. हालचाली जलद गतीने केल्या पाहिजे. आपल्यालाही मार लागू शकतो. दंडयुद्धामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की दंडाच्या हालचालीबरोबर पायांची जलद आणि चपळतेने हालचाल झाली पाहिजे. ही हालचाल काय करायची याच्याकरता पदविन्यासाची तासिका संदेश चावला असते. त्या पदविन्यासाचं प्रात्यक्षिक आपल्यासमोर शिक्षार्थी करणार आहे. केवळ पायाची जलद आणि चपळ हालचाल याचंही प्रात्यक्षिक आहे.
प्रयोग तो करो कुठल्याही घोड्यावरती शत्रू असेल तर आपल्या केवळ पायाच्या अडचणीने त्याच्यापासून वाचता येऊ शकेल किंवा त्याच्याकडून जलद पोचता येईल याच्याकरता पदविन्यास आहे. मगाशी दंडात बघितला षटपदी प्रयोग. दंड न घेता केवळ पायांची हालचाल. आतापर्यंत आपण हातात कुठलं तरी शस्त्र घेऊन युद्ध बघितलंय, परंतु आता निशस्त्र युद्ध. हातात कुठले शस्त्र असताना सुद्धा समोरच्या शत्रूशी कसं लढलं पाहिजे. केरळमधलं कलरी या विषयाकरता नियुक्त सुरू केलं. सर्व संकल्पाने क्रिया केली तर मानवण करायला त्याचबरोबर रोधही घ्यायचा आहे आणि शत्रूला मारायचं आहे. वेगवेगळे प्रयोग निदान आपण बघणार आहोत. शत्रूची मर्मस्थळं आणि आपली प्रहाररंग यांचा व्यवस्थित अभ्यास करून वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. केवळ युद्धकला नाही तर अनेक छोट्या छोट्या खेळांमधून सुद्धा वेगवेगळे संस्कार केले जातात. उत्साह आनंद निर्माण करणारे खेळ, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ शाखेत नियमितपणे खेळले जातात. त्याचाही एक छोटासा प्रात्यक्षिक आपण बनवणार आहोत. संघात चला हा खेळ आहे. आपण धावत जायचं, दुसऱ्याला आपल्या बरोबर घेऊन यायचं. अशा प्रकारे संपूर्ण तटीला आपल्या बरोबर घेऊन यायचे. सुद्धा चांगला संस्कार आपण इथे सहजपणे देऊ शकतो. संपूर्ण खेळ संपल्यानंतर केवळ भारत मातेचा जय जयकार होतो. समोरच्याची काळजी घ्यायची. दंड पायाखालनं जे जात आहे मागच्याला लागणार नाही आणि शेवटच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल अशा प्रकारे जाऊन परत पुढे येऊन आपल्याला तेच करायचं आहे. मागच्याची काळजी घेण्याची सुद्धा खेळ हा सवय लावून येतो. अशा प्रकारे छोटे छोटे खेळ शाखेमध्ये रोज होतात. खेळामधून धाडस सुद्धा निर्माण होतं. समोर 20-22 जण उभे, आपल्याला मारणारे ते माहिती आहे तरी सुद्धा त्याच गल्लीतनं धावत जायचं. आपली पटके कमीत कमी असेल आपली याच्याकरता संशय धावत जातो. अशा प्रकारे साहस आणि धाडस निर्मिती या खेळामधून होत असते. आपण पटकेला दुसऱ्यालाही पटके देणार याची तयारी तिथे सुरू होते. वैयक्तिक कोणी
जिंकला नाही तर संघ जिंकेल. रचना बदल झाली. मंडळाचे 2 वेगवेगळे खेळ सुरू झाले. एका ठिकाणी सुदर्शन चक्र आहे आणि एका ठिकाणी वाघ नोकरी चालू आहे. आपल्या संशोधकाला आपल्या गावाला वाचवायच्या दिसण्यापासून या दोन्ही खेळामध्ये सहज लक्षात येतं. एकीकडे दोन्हीकडे पकडू द्यायचं नाही आपल्या मित्राला, अशा प्रकारचा हा खेळ आहे. सेवक संस्कार या खेळामध्ये असतात. दंडयुद्ध, दंड त्याच्याबरोबरच प्रांगणीय घोष वादन हा सुद्धा एक संघाच्या आकर्षणाचा भाग आहे. भारतीय राजधानीवरती बनवलेल्या सगळ्या वर्षांचं वादन विविध माध्यमांचा अनुभव सामील आहे. संख्येनुसार आपल्या लक्षात उंची करणं सहजपणे होतात असतं. संघामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे सामूहिक कार्यक्रमांना आहे. सामूहिक समतेचं प्रात्यक्षिक आहे. संघर्षध्वम, संवादध्वम, एकत्र चाललो, एकत्र राहिलो तर खूप मोठी मोठी कामं होऊ शकतात. एक छोटंसं प्रात्यक्षिक सामूहिक समतेचं आपल्यासमोर ठरलेलं काम ठरलेल्या वेळी करणं त्याचं एक अत्यंत चांगलं प्रात्यक्षिक सामूहिक समता आपल्यासमोर दर्शन घडवते. सामूहिक संताकरण प्रयोग 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 प्रयोग 2 करो 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 प्रयोग 3 करो 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 शरीराचे प्रयोग केला शरीराबरोबर
सुंदर 1 2 मनाचं संवर्धन सुद्धा योगासनांचं प्रात्यक्षिक होणार आहे आपल्या समोर. समज समस्थिती 1 2 वेगवेगळ्या आसनांचे प्रयोग आपल्या समोर होणार आहेत. आसनांमध्ये वेगवेगळी आसनं आहेत, जसे ताडासन आहे, त्रिकोणासन आहे, उत्कटासन आहे, भुजंगासन आहे. अशा वेगवेगळ्या आसनांचा समूह एकत्रित करून वेगवेगळे प्रयोग म्हणून आपल्या समोर सादर होत आहे. प्रयोग 2 प्रयोग 3 दक्षिण वाम वृद्ध स्वस्थ. त्याच्यानंतर व्यायाम योगाचं प्रात्यक्षिक आहे. कटक्यामध्ये एकत्र केलेले योग आत्ताचे जे सावकाश होते त्या कटक्यात आपल्या समोर सादर होतील. व्यायाम योग स्थिती. व्यायाम योग प्रकार 1 से 4 यानंतर वर्गाचं सांघिक गीत जे आहे तर सांघिक गीताचं प्रात्यक्षिक होईल. सांघिक गीताचं प्रात्यक्षिक झाल्यानंतर आपल्या या वर्गाचे जे वर्ग कार्य आहे श्री दीपकजी शहा हे प्रास्ताविक अतिथी आणि वक्ता यांचा परिचय आणि त्याच्यानंतर आभार प्रदर्शन करतात. केशवपथ हा संघटनेचा चालणे आहे. केशवपथ हा संघटनेचा चालणे आहे. नित्य साधना करुणी संघ हा राखणे आहे. समष्टी साधणे आहे. भेदभाव स्वार्थ प्रेरणा दुर्बल राष्ट्राकरिती मानव जाती भाषांचे विषमय सारे असती. अंतरातला एकपणा साकारणे आहे. नित्य साधना करुणी संघ हा राखणे आहे. समष्टी साधणे आहे. राजाची संपदा विदेशी जाई. संस्काराचे मूल्य अवनतेचे होई. घराघराला सूत्र स्वदेशी सांगणे आहे. नित्य साधना करुणी संघ हा राखणे आहे. समष्टी साधणे आहे. राष्ट्रगीत कराया प्रयत्न चालती. हातकायचे विचारायचे प्रमित जनासी करती. हिंदू विचारा पुन्हा एक उद्घोषणे आहे. नित्य साधना करुणी संघ हा राखणे आहे. समष्टी साधणे आहे. केशवपथ हा संघटनेचा चालणे आहे. नित्य साधना करुणी संघ हा राखणे आहे. समष्टी साधणे आहे.
वैसे तो जो प्रकट कार्यक्रम रहता है वो खुले मैदान में होना अपेक्षित है, लेकिन पिछले कुछ दिनों से जिस प्रकार से शाम को रोज बारिश की संभावना रहती है, वो देखते हुए 2 दिन से बहुत कुछ विचार करते हुए आखिर में वर्गम की संचालन को निर्णय है कि प्रात्यक्षिक क्या करेंगे, लेकिन आने वाले सभी नागरिक बंधुओं को अंदर थोड़ा दबाव में बिठाएंगे, जिससे बारिश भी अगर आए तो कार्यक्रम में व्यत्यय कम हो। और इस कार्यक्रम देखने में थोड़ी असुविधा होने के लिए मैं आप सबका क्षमा मांगता हूँ कि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखने में थोड़ी आपको असुविधा हुई, तो भी संभावना जो थी इस प्रकार से स्क्रीन लगाने का भी प्रयत्न यहाँ हुआ था। कोकण प्रांत का यह 18 से 40 आज के अपने प्रमुख वक्ता जो है उनका परिचय कर देता हूँ। आप श्री पराग भालचंद्र कविले अमरनाथ से स्वयं बने एनसीबीटी का लौकिक शिक्षण पूरा करके 1996 से प्रचार जीवन का प्रारंभ किया। 2000 से 2016 से 2023 जब प्रणाम